हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्त असा थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा अंडा तवा मसाला कसा बनवायचा ते। तर इथं मी अंडा तवा मसाला तव्यामध्ये बनवत नाही, इथं मी आपली घरगुती जी कढई आहे त्या कढईमध्ये मी अंडा तवा मसाला बनवून दाखवणार आहे बघा। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। अगदी झटपट आणि अगदी 5 मिनिटाच्या आत होणारा अंडा तवा मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा। तर इथं अंडा तवा मसाला बनवण्यासाठी इथं मी 3 अंडी उकडून घेतलेली आहेत आणि या अंड्यावरची साल काढून घेतली आहे बघा। इथं मी 3 अंड्याची बनवतीये, तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही 3 ऐवजी जास्त अंडी घेतली तरीही चालतील। आता हे अंडे बघा मी छान अशा छोट्या छोट्या आकारात कट करून घेणार आहे। इथं मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा म्हणतीये, त्यामुळे इथं मी छोट्या आकारात अंडी कट करून घेतीये। अशा पद्धतीने मी सगळे अंडे कट करून घेतलेले आहेत। तर अंडा तवा मसाला बनवण्यासाठी बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। कढई छान अशी गरम झाली की यामध्ये मी 4 पळी तेल टाकून घेतीये। इथं माझ्याकडे छोटी पळी आहे, त्यामुळे इथं मी छोट्या पळीने 3 ते 4 पळी तेल टाकून घेतीये। कधीही अंडी किंवा चिकन मटन काही नॉनव्हेजचा पदार्थ बनवताना तेल थोडंसं जास्त वापरायचं। तर बघा तेल छान गरम झालं की यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले होते, ते कांदा मी यामध्ये घालून घेतीये। आता आपल्याला हा कांदा छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा। तर इथं बघू शकताय तुम्ही आपला कांदा व्यवस्थित असा फ्राय होतोय तोपर्यंतच यामध्ये बघा मी 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, त्यासोबत थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना घालून बघा याला छान असं ठेचून घेतलं होतं। ते ठेचून घेतलेलं वाटण मी यामध्ये घालून घेतलंय बघा। ते सुद्धा आपल्याला इथं कांद्याबरोबर छान असं फ्राय करून घ्यायचंय। इथं मी कुठलाही खडा मसाला वापरत नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडे खडे मसाले सुद्धा घालू शकता। तर बघू शकता तुम्ही इथं आपला कांदा व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे, मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये मी आपल्या घरगुती जी मसाले आहेत ते मसाले मी यामध्ये घालून घेतीये बघा। त्यासाठी इथं मी 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घातलाय आणि त्यासोबतच बघू शकताय तुम्ही यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे आणि त्यासोबतच यामध्ये मी 1 चमचा घरगुती आपलं साठवणीचं जे काळं तिखट असतं ते काळं तिखट घालतीये। हे काळं तिखट घातल्यामुळे काय होतं, इथं दुसरा कुठलाही खडा मसाला वापरायची गरज पडत नाही, कारण हे जे घरगुती साठवणीचं काळं तिखट असतं ते बनवण्यासाठी खडा मसाला यूज होतो, त्यामुळे हे काळं तिखट यूज केलं तुम्हाला कुठलाही खडा मसाला यूज करायची गरज पडत नाही। तर बघू शकताय तुम्ही हे सगळे मसाले घालून मी व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतीये। तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी फोडून घेतलेली अंडी घालतीये। इथं मी फक्त कांदा यूज केलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा वापरू शकता। आता ही अंडी घालून मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। अगदी 1 मिनिटासाठी याला मी छान मिक्स करून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। तर चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला परत एकदा याला हलक्या हाताने छान असं परतून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये बघा मी अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे। पाणी टाकल्यामुळे काय होतं, ही भाजी जरा थोडीशी घट्टसर होते, त्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून याला मी छान असं वाफवून घेणार आहे बघा। अगदी थोडंसं पाणी टाकायचं, जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त वापरलं तरीही चालेल, पण मी अगदी थोडंसं पाणी टाकून याला छान असं वाफवून घेते बघा। तर बघा अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच तुम्ही बघू शकताय याला किती मस्त अशी तर्री सुटलेली आहे। आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर घालून मी परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकताय मस्त अंडा तवा मसाला तयार आहे। आता हा मसाला बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते, तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर असा तयार झालेला आहे। तर तुम्ही हा अंडा तवा मसाला चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबत, तंदुरी नानसोबत, रोटीसोबत, कशासोबतही खाऊ शकता। खायला खरंच खूप सुंदर लागतो। आता इथं मी बघा ह्या अंडा तवा मसाल्यासोबत खाण्यासाठी इथं मी चपाती आणि मस्त कांदा लिंबू घेतलेला आहे। तर तुम्ही हा अंडा तवा मसाला घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर तुम्ही याला अंडा तवा मसालाऐवजी अंडा कढई मसाला सुद्धा बनवू शकता, कारण आपण हा कढईत बनवलेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.